पाहूनच पाणी आलं ना तोंडाला। बघा मग मस्त अशी दही वड्याची रेसिपी आवडेल तुम्हाला। नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया दही वडे। दही वडे बनवण्याची पद्धत पण माझी वेगळी आहे। मी दही वडे तळणार नाहीये, ते मी कशामध्ये बनवणार आहे ते पण पुढे पहा। त्यासाठी माझा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका। तर दही वड्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेले आहे ते पाहूया। ह्या कपाने 1 कप उडद डाळ घेतलेली आहे आणि ह्याचा जो अर्धा कप येतो हा अर्धा कप, त्याने अर्धा कप फुल भरून हा मूग डाळ घेतलेली आहे आणि तांदूळ घेतलेले आहेत। हे मी सगळं रात्रभर भिजवलेलं आहे। जर तुम्हाला दिवसा करायचं असेल तर सकाळी भिजवून संध्याकाळी करू शकता। 7 ते 8 तास तरी भिजलं पाहिजे। आणि आता हे मी मिक्सरला वाटून घ्यायचंय। थोडंसं जाडसर वाटायचं, एकदम इडली सारखं नाही वाटायचं, म्हणजे बारीक। आणि आपल्याला दही वडे बनवायचे ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते। आणि बघा किती छान अशी ही वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे, तुम्ही बघा आवडेल तुम्हाला। आणि मी हे दही वडे कशात बनवणार आहे ते पण तुम्ही पहा। डाळ आणि तांदूळ मी मिक्सरला पूर्ण वाटून घेतलं बघा। आणि इतकं घट्टसर ठेवायचंय, एकदम इडली सारखं नाही करायचं, नाही इडली मध्ये थोडं अजून आपण पाणी घालतो। आणि ह्यामध्ये मी जे भिजत घातलं होतं त्यामध्ये अगदी म्हणजे ह्या कपाचा अर्धा कप पण नाही पाणी घातला आणि वाटून घेतलं बघा। अशा पद्धतीने मिक्सरला वाटून घेतलं। आणि आता हे खूप फेटून घ्यायचंय। ह्यामध्ये सोडा वगैरे काही नाही घालायचं, फेटून घ्यायचंय। ह्यामध्ये मीठ घालायचं फक्त आणि फेटून घ्यायचंय। हे आपल्याला हे आप्पे पात्रामध्ये बनवायचंय, आपल्याला दही वडे तळायचे नाही मिळत। ते कशा पद्धतीने बनवते तेही पहा। आणि बघा मी हे मिश्रण पूर्ण असं फेटून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला बनवून घ्यायचंय, आप्पे पात्रामध्ये घालून बनवून घ्या। चला मग आपण दही वडे आपण तळून घेऊया। तळून म्हणजे फक्त आप्पे पात्रामध्ये असे भाजून घ्यायचे, ते जसे आप्पे बनवतो तसे। आप्याचं भांडण मी गरम करत ठेवलेलं आहे। आता त्यामध्ये ना थोडं थोडं तेल घालायचंय। असं भांड्यामध्ये असं हे साचे आहेत, खण आहेत, त्याच्यामध्ये असे आप्याचे, त्यामध्ये असं थोडं थोडं असं तेल घालून घ्यायचंय। आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा असं बॅटर घालून घ्यायचंय। असं मी सगळ्यामध्ये असं थोडं थोडंसं तेल घालून घेतलं, थोडंसं असं फिरवून घ्यायचं। गॅसची आच मंदच ठेवायची, फुल आचेवर नाही करायचं मग। आता ह्यामध्ये हे मिश्रण 1 चमचा असं घालून घ्यायचंय बघा। अशा पद्धतीने घालून घ्यायचे, जसे आपल्या इडलीचे होतात, इडल्या होतात तशाच पद्धतीने हे, जसे आप्पे किंवा इडली होतात तशाच होतात ह्या, मस्त होतात अशा पद्धतीने दही वडे। आणि डीप फ्राय करायची गरज नाही, आवडतील तुम्हाला बघा ही रेसिपी। आणि ह्याच्यात मी कसं दही वड्यामध्ये फक्त डाळी वापरतात, मी ह्याच्यात तांदूळ पण वापरलेत आणि उडीद डाळ आणि मूग डाळ वापरलेली आहे। उडीद डाळचं प्रमाण ह्या दोघांचं प्रमाणात एवढं घ्यायचंय, म्हणजे हे अर्धा अर्धा असेल तर तो उडीद डाळ 1 कप घ्यायची आहे। तुम्हाला मी ते दाखवलंच आहे। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच माझे व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका बघा। मी आता हे अशा पद्धतीने सगळं मी 1 चमच्याने घालून घेतलं, 1 चमचा असं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांनी आपल्याला हे पलटून घ्यायचं। 5 मिनिटांनी हे मस्त वर येऊन जातात। मी 1.5 कप एवढी, ह्या कपाने 1.5 कप दही घेतलेली आहे। तुमच्या घरी माणसं असतील त्या गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये पिठी साखर असेल तर पिठी साखर घाला, माझ्याकडे पिठी साखर नाही तर मी साधीच साखर घालते, आपली जी साखर रोजच्या वापरातली येते तीच घालते। आणि साखर तुम्हाला किती गोड कमी पाहिजे तितकी घालायची आहे। तर मी थोडीशी अर्धी, म्हणजे ह्या कपाने अर्धा कप पेक्षा कमी, म्हणजे पाव कप घालून घेते। आणि व्यवस्थित मग साखर घालून मी फेटून घ्यायची। 3-4 मिनिटं झालेली आहेत। आता आपण पाहूया बघा किती मस्त असे हे फुलून आलेले आहेत बघा, मस्त असे। आता आपल्याला हे असे पलटून घ्यायचे आहेत बघा, मस्त एकदम हलके फुलके होतात बघ। आणि एक साइडला हे झाल्यानंतर एक अजून 2-3 मिनिटं आपल्याला हे असे त्या बाजूने पण शेकून घ्यायचे, शिजवून घ्यायचे, हे भाजून घ्यायचे। म्हणजे सगळ्या बाजूने असे भाजले जातात। तर मी हे सगळे असे पलटून घेते
पलटून घेतले मी सगळे। आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा 3-4 मिनिटं हे झाकून असंच ठेवायचं। बघा अशा पद्धतीने केल्यामुळे आपल्या शरीरात डीप फ्राय केलेलं असतं, त्यामध्ये तेल जास्त जातं, अशा पद्धतीने तेल पण जात नाही। आणि मग आता हे गरम गरम काय करायचं, एक साईडला आपण पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि त्यामध्ये ते घालून घ्यायचं, ते तुम्हाला दाखवते। दही वडे जे आपण भाजत ठेवले ते झाल्यानंतर आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालायचंय। पाणी घ्यायचं, आपण जे रोजचं प्यायला पाणी वापरतो ते चांगलं पाणी घ्यायचं, तर त्यामध्ये मीठ घालायचं थोडंसं आणि मग ह्यामध्ये ते वडे घालून घ्यायचे। आता हे दही वडे झालेले आहेत, वडे झालेले आहेत भाजून। आता मी हे काढून घेते, जास्त भाजायचे नाही बघा, हे इतकेच भाजायचे। बघा हे पलटून दाखवते, हे थोडेसे वरचा पार्ट सोनेरी थोडासा झाला की काढून घ्यायचे अशा पद्धतीने। आता हे दही वडे जे आपल्यासारखे बनवले ते मी आता ह्या पाण्यामध्ये घालून घेते आणि बघा कसे मस्त जाळीदार असे होत आहेत बघा। एक तोडून पाहिला मी, ते मस्त असे जाळीदार होतात। आणि आता हे सगळे मी असे पाण्यामध्ये एक 10 मिनिटं गरम गरमच घालून घेते अशा पद्धतीने। तर हे 10 मिनिटं असे झाकून ठेवायचे। बघा 10 मिनिटं पाण्यात ठेवल्यानंतर बघा हे असे एकदम सॉफ्ट होतात। आता ह्याला थोडंसं असं दाबून ह्याचा असं पाणी काढून घ्यायचं बघा, असं दाबायचं, थोडंसं जास्त दाबायचं नाही, आणि असे मऊ लुसलुशीत असे होतात बघा। आणि हे सगळं मी आता हे असे पाणी काढून एका बाउल मध्ये हे काढून घेते बघा अशा पद्धतीने। आता दही वडा सेट करून घेते मी, असे वडे घालून घ्यायचे सगळे मी अशा एक पद्धतीने, तुम्हाला जितके हवे तितके घालून घ्यायचे। मी असे पलटी ठेवले, 4 घालून घेते अशा पद्धतीने। आता ह्यावर ना मी दही घालून घेते, अशी मस्त अशी भरपूर अशी दही घालून घ्यायची। आवडत असेल तर भरपूर घाला, नसेल आवडत तर थोडी घातली तरी काही हरकत नाही। पूर्ण वडे झाकून जातील एवढी दही घालायची, छान लागते दही वडा। आणि थोडासा 5 मिनिट असं दह्यामध्ये मुरून द्यायचं आणि मगच दही वडा खायचा। मस्त अशी मी दही घालून घेतली, मस्त अशी वरून जिरे पूड घालून घ्यायची किंवा चाट मसाला घालून घ्यायचा। आता मिरची पावडर थोडीशी अशी वरून भुरभुरायची आहे, आणि मिरची पावडर तुमच्या गरजेनुसार तुम्ही घाला, थोडीशी कमी जास्त घालू शकता। आणि मी ही काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। गुळाची चटणी, ह्याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती बघा। अशी थोडी चिंच गुळाची चटणी पण घालून घ्यायची। चिंच गुळाची आणि खजूरची चटणी तुम्ही बनवून ठेवू शकता फ्रीज मध्ये 15 दिवस, मी अशा पद्धतीने बनवून ठेवते। आता हिरवी चटणी घालून घेऊया। हिरव्या चटणीमध्ये मी थोडासा नारळ, कैरी वगैरे घातलेली आहे, त्याची रेसिपीची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये चटणीची दिलेली आहे, दोन्ही चटणी, गोड आणि आंबट गोड तिखट आणि हिरवी चटणीची। तर तुम्ही फक्त कोथिंबीर, मिरची, आलं आणि पुदिना घालून पण करू शकता। आता थोडीशी खारी बुंदी वरून घालूया, असेल तर घाला, ऑप्शनल आहे, पाहायला पण छान वाटते, खायला पण छान वाटते। आणि थोडीशी बारीक शेव। कशी वाटली मंडळी दही वड्याची रेसिपी? आवडली ना? आवडली असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा। बघा मस्त ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, डीप फ्राय करायची गरज नाही आणि झटपट अशी ही रेसिपी होते, नक्की आवडेल। आणि दही वडा अशा पद्धतीने छान लागतो। त्यामध्ये मी तांदूळ घातले, मुगाची डाळ आणि उडद डाळ, हे 3 डाळी, तुम्ही 2 डाळी आणि तांदूळ तुम्ही पाहिलंच होतं। तर बघा किती छान झालेला आहे दही वडा, दिसायला पण किती सुंदर अप्रतिम दिसतोय बघा।